पण काल मुख्यमंत्री कल्याण पूर्वेमध्ये होते आणि मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये या बिनविरोधचा मुद्दा त्यांच्या भाषणात आणला आणि त्याच्यात ते असं म्हणाले की तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, या गाण्याचा संदर्भ त्यांनी दिला. तर हा इशारा नेमका कोणाला होता? विरोधकांना होता की मित्रपक्षातल्या कोणाला आणखी होता? नाही, नक्कीच तो इशारा विरोधकांना होता. कारण विरोधक बघा, मी डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्स करणारा माणूस आहे. बरोबर. विरोधक आपल्याला कुठे चर्चा करताना दिसतात का? मुंबईचा आम्ही कसा विकास करू, कल्याण डोंबिवलीचा आम्ही काय विकास करू, नवी मुंबईमध्ये आम्ही काय विकास करू, किंवा नवी मुंबईमध्ये आम्ही काय लोकांना सेवा देऊ, की आम्हाला जर तुम्ही महापौर केलं किंवा आम्हाला आमच्या पक्षाला जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही काय करू, याच्यापेक्षा बिनविरोध कसे निवडून आले आणि कसे चुकीचे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण तुम्हाला कुठेही चर्चा होताना दिसत नाही की उद्या मुंबईमध्ये आम्ही निवडून आलो तर मुंबईला काय देऊ, कल्याण डोंबिवलीला काय देऊ. आमचा प्रचाराचा अजेंडा यांच्यापेक्षा वेगळा आहे. हे फक्त परसेप्शन क्रिएट करणं, भावनिक राजकारण करणं एवढंच त्यांचा मुद्दा आहे. आमच्याकडे डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्स आहे. काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच सांगितलं की तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण कल्याण डोंबिवलीला कसा विकासात्मक पुढे नेता येईल हे सांगितलं.